सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या गवळदेवाच्या या पवित्र स्थानामध्ये नादवडे सरदारवाडी ग्रामस्थ आयोजित सार्वजनिक श्री देव सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आमले सामने डबलबारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन बुवाना मी स्वतः संदीप लोके गाव मध्ये लिंगलाड तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आमच्या जोडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय स्वप्नील मेस्त्री बुवा गाव ज्यांचं बोर्डवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग
सुखवस्तीसाठी मुंबई दिवा आम्हा दोन बुवाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी नादवडे सरदारवाडीतील ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः इथल्या सर्व कार्यकर्त्यांचे सभासदांचे माता भगिनींचे मनापासून आभार मानतोय त्यांना मी धन्यवाद देतोय डबलबारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पकवाजवादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक आहे या कार्यक्रमासाठी ज्यांनी मला फोन केला ते आमचे जवळचे मित्र सन्माननीय विनोदजी शिंदे त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय रघुनाथ परबुवा त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय सुहासजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय मंगेशजी पाटणकर बुवा उपस्थित आहेत त्यांना विनंती करतोय की आमच्या बाजूला आपण येऊन आसनस्थ व्हावं त्याचप्रमाणे नादवडे आणि पंचक्रोशीतील तमाम भजनी श्रोत्याला विनम्र नमस्कार करतोय माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन मुलांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमल्या सामन्याच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र सुरेश बावकर यांच्याकडून माझ्या या आवाजासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे हे बक्षीस कोणी दिले ना एकनाथजी कुकट मनसे शाखा प्रमुख बांधवाडी फुटक 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 हा यांच्याकडून 51 रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद हेल्प नाम नमो देवराया नमो ज्ञान सिंधु 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 नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो दीननाथा नमो दीनबंधु नमो दीननाथा नमो दीनबंधु
नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो विश्वकर्त्या नमो विश्वपाला नमो माय बाबा कृपाला नृपाला नमो माय बाबा कृपाला कृपाला नमो माय बाबा कृपाला नृपाला नमो माय बाबा कृपाला 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 पुंडरी गवरला मल्हरिनाथ वीरहरदास गजानन सत्यनारायण ब्राह्मणदेव जगद्गुरु श्री दत्तात्रेय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आरवीर भूतनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव गुणकेश्वर श्रीदेव लिंगेश्वर देवी भरारी देवी भैराई देवी कातेरी नवला देवी भावई देवी पावळई देवी वलगी देवी भगवती देवी रंगदेव दामादे तुझा छत्रपती शिवाजी बजरंग श्रीमान गुरुवर्य विजय परब हॅलो अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन इथला प्रत्येक कार्यकर्ता जो तळमळीने आपला कार्यक्रम कसा सक्सेस होईल यासाठी जो प्रयत्न करतोय तो मी 9 वाजल्यापासून इथे बघतोय. एकदा जोरदार इथल्या कार्यकर्त्यांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. आजच्या दिवसभरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन इथल्या या सरदारवाडीने केलेलं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू असो, होम मिनिस्टर असो. होम मिनिस्टर असल्यावर काय मग आमचा काय चालतच नाही साहेब. असो अतिशय सुंदर आज महिला वर्ग कुठल्या ना कुठल्या कारणाने या चांगल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये पुढे येत आहेत. ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. नाही तर पहिलं चालायचं चूल आणि मूल, आता ते आपण महिला वर्ग मोडीत काढत आहात. त्यानंतर सगळ्यात चांगला आजचा जो तुमचा उपक्रम आहे मंडळाचा, तो ज्येष्ठ नागरिकांचा तुम्ही जो सन्मान केलात त्यासाठी पुन्हा एकदा इथल्या मंडळाची जोरदार टाळ्या वाजून हे क्वचितच ठिकाणी बघायला मिळतं. कारण ज्या ज्येष्ठांनी आपल्या या वाडीसाठी आपल्या गावासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलेलं असतं आणि त्यासाठी त्यांचा जो आपण सन्मान करता हे सगळ्यात महत्वाचं असतं. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. पुन्हा एकदा सांगतोय, भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन.
स्वर टाळ आणि मृदंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. आज माझ्या जोडीला जे बुवा आहेत, खूप वर्षांनी, मला वाटतं शेवटचा कार्यक्रम यांचा आणि माझा हेदुळला झाला. आमचे परममित्र आणि बुवांचे जवळचे मित्र सन्माननीय वैभव जाधव, आमचे खूप जवळचे मित्र, त्यांच्याबरोबर. आणि बुवा जास्त कार्यक्रम घेत नाही कारण ते पैशाच्या मागे आहेत सध्या, म्हणजे कामाच्या निमित्ताने ते या विषयात जास्त उतरत नाही. पण प्रामाणिकपणे तिथल्या गवळ देवाला, होळ देवाला आणि इसवटी देवाला स्मरून सांगतो, सत्य देवाला, की स्वप्नील मेस्त्री म्हटल्यावर भजन अतिशय आणि खूप सुंदर. प्रामाणिकपणे सांगतोय, बोलणं जेवढ्यास तेवढं. एक गोडा माणूस. मी जरी एखादा शब्द बाजूला केला तरी 100% मी त्यांची गॅरंटी देतो. आतापर्यंतच्या माझ्याबरोबर त्यांचे 10-12 कार्यक्रम 20-22 वर्षात झालेले आहेत. पण कधीही त्यांनी समोरच्या बुवाला वाईट वाटेल असं एकही शब्द आतापर्यंत त्यांच्या मुखामध्ये नाही. आणि मेस्त्री म्हटल्यावर या क्षेत्रात परिपूर्ण माणूस. एकदा जोरदार बुवांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. खूप चांगला माणूस आहे बुवा. मी तुमची तारीफ करतोय, याचा अर्थ तुम्ही माझी तारीफ करावी, कारण माझी तारीफ करणारे सिंधुदुर्गासहित सगळीकडे कमी बुवा आहेत. त्याच्यामुळे तुमच्याकडून मला अपेक्षा पण नाही. पण चांगल्याला नेहमी चांगलं म्हणा आणि वाईट 100% फोडून काढा बुवा. कारण हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये जाऊ दे किलीच नाही. आपण भजन म्हटल्यावर भजन आणि रूपावली एकत्र होणार आहे. सध्याच्या सिंधुदुर्गाच्या आमच्या नियमाप्रमाणे बोलणं होणार नाही जास्त. त्यामध्ये गजरामध्ये 100% प्रबोधन. आणि बुवा जर मला काही बोलले तर त्या पद्धतीने बोलेल. आमच्या भजन सम्राट, भजन महर्षी बुवा, भजन रत्न विनोदजी चव्हाण बुवाने जे नेहमी साथ करतात ते तुषारजी लोक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचा रेग्युलर पकवाजवादक आज अंगणेवाडी असल्यामुळे तिकडे आहे आणि रेग्युलर माझ्याकडे तबला वादन करतो तो संदेश सुतार. ठीक आहे, सांभाळून घ्या जरा. चव्हाण बुवाकडे कसं जरा कठीण सगळं असतं. आम्हाला जरा रेग्युलर तालबिल आमचे जरा सांभाळून घ्या माऊली. हा नाही तर देशपाट हाऊस आहे, बाकी काय नाही. सोबत त्यांचे गुरुबंधू आहेत. देवा ते मंदिर, देवा आत आत्मा परमेश्वर हो, आत आत्मा परमेश्वर हो. देवा बारा
धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय परेश सावंत व विनोदजी शिंदे यांच्याकडून माझ्यासाठी हा लक्ष्मी हार आलाय. मनापासून त्यांचं मी स्वागत करतोय. ऋतिक बावकर यांच्याकडून माझे पकवाजवादक तुषार लोट यांच्यासाठी हे 51 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. सन्माननीय दीपक तांबे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय बाबू 11 क्रिकेट टीम यांच्याकडून हे 251 रुपयांचं बक्षीस आहे. त्यांच्या टीमसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद. खूप सुंदर वातावरण आहे. रुपावली घेतो ध्यानाचा अभंग आणि मग बुवांना संधी देऊया. हालाम्याची खीर चाकतो. बुवा हा मालकौस आहे. सगळ्या बुवांना विचारतोय. अजून कोणाकडून उत्तर मिळत नाही. तुमच्याकडून अपेक्षा हा राग बुवा मालकौस आहे. पण या गाण्यामध्ये प लागतो त्याच्यामुळे राग थोडासा चेंज झाल्यासारखा मला वाटतोय. तुम्हाला जर तो त्याच्यातलं काय माहिती असतं तर माका सांगा. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना तरी सांगा दिला. हालाम्याची खीर चाकतो चोकोबाजी गुरे रागतो. हालाम्याची खीर चाकतो चोकोबाजी गुरे रागतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा वारी रामाजीला. त्रिभांगी देवडा थाल मांडोनी आमा. त्रिभांगी देवडा थाल मांडोनी आमा. त्रिभांगी देवडा थाल मुंबईवरून आणलेले त्यांना डिस्टर्ब झाला तर चिडत जाते. माझ्या एकदा उठले आणि घरात गेले. मग चुलत साऊंड बंद झाल्यामुळे माझ्यावर काय नाही. मी हळातलो बुवा असेल.
परेश सावंत यांच्याकडून माझे पकवाजवादक तुषार लोट आणि संदेश सुतार यांच्यासाठी सन्माननीय परेशजी सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. सन्माननीय ऋतिक बावकर यांच्याकडून परबुवांची आठवण काढण्यासाठी म्हणजे त्यांच्या आवाजाची तेवढी माझी तुलना थय करू नको, पण ते 100 रुपयाचा गायत असते तर 1-2 पैशाचा पाठसून गातले. 101 रुपयांचं बक्षीस आहे. प्रभाकर सन्माननीय प्रभाकर डफळे आमच्या शिरसाट बुवाना गेली कित्येक वर्ष मिराशी बुवाना ज्यांनी साथ केली ती प्रभाकरची डफळे यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. सन्माननीय मंगेश डफळे आणि सागर शिंदे यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.